आज महान कर्मयोगी गाडगे महाराजांची जयंती. या जयंतीनिमित्ताने मी लज्जित संत परंपरा नावाची कविता आपणासमोर सादर करतो आहे. खूप झाले आता बाबा, खूप झाले आता बाबा साधू संत आणि बापू. खूप झाले आता बाबा साधू संत आणि बापू, त्यातही काही दिसू लागले चोर लुटेरे आणि खिसे कापू. जिकडे तिकडे चर्चा यांचीच, जिकडे तिकडे चर्चा यांचीच, कधी साध्वी तर कधी बापू. जिकडे तिकडे चर्चा यांचीच, कधी साध्वी तर कधी बापू. सत्संग कीर्तनाच्या नावावर लागले अमाप पैसा छापू. जिकडे तिकडे चर्चा यांचीच, कधी साध्वी तर कधी बापू. सत्संग कीर्तनाच्या नावावर लागले अमाप पैसा छापू. पैशाच्या गाद्यांवर, पैशांच्या गाद्यांवर आजचे संत लागले झोपू. पैशाच्या गाद्यांवर आजचे संत लागले झोपू. प्रत्येकानेच आखून घेतला त्यातही आपला टापू. टापू म्हणजे एरिया. पैशाच्या गाद्यांवर आजचे संत लागले झोपू. प्रत्येकानेच आखून घेतला त्यातही आपला टापू. प्रत्येकाच्या टापूमध्ये रात्रंदिन भक्तगण लागला खपू. प्रत्येकाचे भक्तगण, प्रत्येकाच्या टापूत रात्रदिन भक्तगण लागला खपू. भक्तांच्या परिश्रमांवर संतांचा लागला व्यापार विश्व व्यापू. प्रत्येकाच्या टापूत रात्रंदिन भक्तगण लागला खपू. भक्तांच्या परिश्रमांवर संतांचा लागला व्यापार विश्व व्यापू. सत्संगाच्या नावावर यांनी, सत्संगाच्या नावावर यांनी बनवले आपले कंपू. सत्संगाच्या नावावर यांनी बनवले आपले कंपू. गोमूत्र औषधच काय विकू लागले लिपस्टिक शॅम्पू. सत्संगाच्या नावावर यांनी बनवले आपले कंपू. गोमूत्र औषधच काय विकू लागले लिपस्टिक शॅम्पू. संत नावावर कलंक पाहून, संत नावावर कलंक पाहून कधी तर वाटते यांना चांगलं झापू. संत नावावर कलंक पाहून कधी तर वाटते यांना चांगलं झापू. पण भीतीही वाटते बाबा यांची. गाडगे बाबांना सांगतोय बाबा मी हे सगळं. संत नावावर कलंक पाहून कधी तर वाटते चांगलं यांना झापू. पण भीतीही वाटते बाबा यांची, काही बाळगतात धारदार चाकू. संत नावावर कलंक पाहून कधी तर वाटते चांगले यांना झापू. भीतीही वाटते बाबा यांची, काही बाळगतात धारदार चाकू. महाराष्ट्राच्या संत परंपरेला लागलेला कलंक पाहून, महाराष्ट्राच्या संत परंपरेला लागलेला कलंक पाहून माझंही डोकं लागलं तापू. महाराष्ट्राच्या संत परंपरेला लागलेला डाग पाहून माझंही डोकं लागलं तापू. प्रश्नच पडला आता बाबा, आधुनिक संत परंपरेमध्ये तुमचं नाव कसं छापू. तुमचं नाव कसं छापू. तुमचं नाव कसं छापू. तुमचं नाव कसं छापू. गाडगे बाबा, तुमच्या कर्माने अख्खा महाराष्ट्र पवित्र झाला. तुमचं नाव अशा या आमच्या आधुनिक संत परंपरेमध्ये कसं छापू, हा प्रश्नाचं उत्तर मात्र मी माझ्या प्रेक्षकांना विचारतो आहे. त्यांनी मात्र अवश्य द्यावं ही विनंती.